लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। शिरपूर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी दोघांना गजाआड करण्यात शहर पोलिसांना यश आले। त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे 85,000चे साहित्य जप्त करण्यात आले। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। शहरात 24 जून रोजी रात्रीची गस्त घालत असताना निमझरी नाका परिसरात 2 दुचाकीवर 5 जण संशयास्पद फिरत असताना दिसून आले। त्या ठिकाणी असलेले उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी शोधपथकास बोलवून घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला। बाजार समितीच्या पुढे रस्त्यावर होंडा शाईन गाडीवर बसलेल्या तिघांपैकी एकाच्या हातात बॅग दिसल्याने त्यास पकडत असताना अन्य एक जण पळून गेला। मात्र दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजेंद्र सिंह उर्फ राजन प्रीतम सिंग बर्नाला वय वर्ष 26, ईश्वर सिंग नूरबीन सिंग चावला वय वर्ष 23 राहणार उमरटी तालुका वर्ला जिल्हा बडवानी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। फरार झालेल्या संशयित शेरसिंग निर्मल सिंग जुनेजा आणि इतर दोघे असे तिघे फरार झाले। पोलिसांनी शाईन गाडी, स्टील तलवार, स्क्रूड्रायव्हर, लोखंडी टॉमी, पोपट, पाना, बॅग, मिरची पावडर, सुती दोरी असे एकूण 85,100 रुपयांचं साहित्य जप्त केलं। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कांतीलाल पाटील, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, संदीप दरोडे, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, उदय पवार, रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, योगेश ताभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, सुदर्शन मुळे, भट्टू साळुंके, आरिफ तडवी, सचिन वाघ, मनोज महाजन, मनोज दाभाडे, चालक रवींद्र महाले, नासिर पठाण यांनी केली आहे। काल रात्री PSI खैरनार साहेब आणि त्यांच्यासोबत चालक महाले हे रात्रगस्त ड्युटी करत असताना त्यांना वाघाडी टी पॉईंटकडून इकडे निमझरी नाकाकडे 2 मोटरसायकलवरती 5 इसम भरजा वेगाने येताना दिसले। त्यांना संशय आला। त्यांनी त्या गाड्यांचा पाठलाग सुरू केला। त्यापैकी त्यांनी एक गाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ थांबवली। त्या गाडीवरती 3 इसम होते। त्या 3 इसमांपैकी 2 इसम यांनी पकडले आणि एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या झोपडपट्टीमध्ये पळून गेला। त्या 2 इसमांजवळ एक बॅग होती। त्या बॅगमध्ये स्क्रूड्रायव्हर होते, टॅमी होती आणि घरपुडीचं पूर्ण साहित्य होतं। कैची होती, त्यानंतर एक पाना होता। घरपुडीसाठी लागणारं जे साहित्य आहे, तलवार होती, मिरची पूड होती त्यांच्यासोबत। घरपुडी चोरी आणि दरोडा टाकण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे ते सर्व साहित्य त्यांच्या बॅगेत मिळालं। त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा इतर आरोपीचा देखील शोध घेतला बराच वेळ, परंतु बाकीचे आरोपी मिळून आले नाहीत। या आरोपींना ताब्यात घेऊन यांच्यावरती दरोड्याची तयारी असा गुन्हा दाखल केलेला आहे। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI दरोडे साहेब करत आहे। सर, त्या आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? इतर त्या आरोपींनी आता त्यांना अटक केल्यापासून जवळपास रावेर, भुसावळ, यावल, चोपडा इत्यादी ठिकाणाहून फोन आलेले आहेत आणि यांनी जवळपास मागच्या 1-1.5-2 महिन्यामध्ये जवळपास 50 ते 60 घरफोडे यांनी केलेले आहेत। आणि आपल्या शिरपूर शहरामध्ये बी मागच्या 6 महिन्यामध्ये 4-5 घरफोड्या शहरात झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये देखील 3-4 घरफोड्या आहेत। तर ह्या सर्व घरफोड्या या आरोपींनीच केलेल्या असल्याची शक्यता आहे। माननीय न्यायालयाने त्यांना 2 दिवस PCR दिलेला आहे। आता या 2 दिवसामध्ये त्यांना अधिकाधिक विचारपूस करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।